सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं राज्यसभेतल्या त्यांच्या रिक्त जागेकरता भाजपच्या नवनीत राणांचं नाव चर्चेत होतं। या संदर्भात राणांनी सुनेत्रा पवारांची भेटही घेतली होती। मात्र या जागेवर राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन यांची वर्णी लागली। या संदर्भात आता नवनीत राणांनी एक गौप्यस्फोट केलाय। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट आपल्याला घालण्यात आली होती। ही अट आपल्याला मान्य नव्हती असं नवनीत राणांनी म्हटलंय आणि आपल्याला उमेदवारी मिळावी ही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची इच्छा होती असंही राणांनी म्हटलं। तर राज्यसभेची जागा भाजपला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती असंही नवनीत राणांचं म्हणणं आहे। तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र राणांच्या या दाव्यावर बोलणंच टाळलं। नवनीत राणा यांनी आज सकाळी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत की मला आधी पार्थ पवार आणि सुनेत्रा ताई पवार यांनी मला आधी संपर्क साधला आणि मग त्यांनी माझ्या पुढे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मुद्दा ठेवलेला होता, पण मी तो नाकारला। मी म्हणाले होते की ती सीट भाजपला सोडा, पण तसं काही झालं नाही। तर असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? मला या विषयावर काय बोलायचं की नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्त्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली। पदासाठी इकडल्या तिकडे उड्या मारल्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे। हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणांचा राहिलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करता येईल असा संकल्प घेऊन पुन्हा नवनीत राणा कामाला लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।